खायचं. हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना. आम्ही आता चाललोय आर्मी कॅन्टीनला. हे पण एक सोबत माझ्या बहिणी येणार आहे. त्या पुढे आलेले त्यांना आणि मग जाऊ. आवडतो का तुला? तर ना सटाण्याहून माझ्या दोघं बहिणी येणार होत्या. जुळ्या आहेत माझ्या बहिणी, रिद्धी आणि सिद्धी नाव त्यांचं. त्या दोघं सटाण्याहून येणार होत्या. त्या आल्या होत्या, त्यांचा फोन आला तर आम्ही उतरलो आहे. मग आम्ही निघालो लगेच आणि त्या मग आम्हाला अमृतधामला भेटल्या. तिथून आम्ही त्यांना पिक केलं आणि निघणार होतो. तिथं त्यांनी मस्त कुल्फ्या घेऊन त्या खात होत्या. आम्हाला विचारलं त्यांनी तुम्हाला घ्यायची का, पण आम्हाला काही घ्यायची नव्हती कारण आम्ही जेवण केलं आणि निघालो होतो. त्यामुळे म्हटलं आम्हाला नको, बसा तुम्ही गाडीत, आपल्याला उशीर होईल. कारण 4 वाजता कॅन्टीन ओपन होणार होती. तसं आम्ही लवकरच निघालो होतो, पण म्हटलं मग रस्त्यात वगैरे उशीर झाला तर. मग त्या गाडीत बसल्या, पिल्लूशी मस्त गप्पा मारत होत्या. पिल्लू पण त्यांना पाहून खूप खुश झाली, ती दोघं मावशींना बघून. पिल्लूनी थोडीशी कुल्फी खाल्ली. तिला म्हटलं जास्त नको देऊ, ती काय ती खातच राहील ना, त्याच्यामुळे थोडीशीच दिली आणि म्हटलं तिला नको जास्त देऊ. तर आम्ही आता चाललो आहे आर्मीच्या कॅन्टीनला. नाशिकमध्ये देवळाली कॅम्प इथे ती कॅन्टीन आहे. माझ्या बहिणीचे मिस्टर म्हणजेच आमचे दाजी आर्मीत ड्युटीला आहेत ना, तर त्यांचं कार्ड असतं आणि बहिणीचं पण कार्ड असतं. तर मग त्या कार्डवर मी आई कधीतरी 6 महिन्यातून एखाद्या वेळेस जातो तिथे शॉपिंगला. जास्त काही घेत नाही आम्ही, पण मग थोडंफार साबण पावडर वगैरे ते लागलं तर घेतो. आणि हा एरिया ना खूप मस्त असं शांततेचा आहे. इथं जास्त गर्दी वगैरे नसते, एकदम शिस्तबद्ध असतं सर्व एरिया. तर हे बघा, ही ईगल URC ही कॅन्टीन आहे. इथून आम्ही मग मध्ये गेलो तर आम्ही थोडं लवकरच पोचलो होतो, त्याच्यामुळे कॅन्टीन काही उघडलेली नव्हती. मग आम्ही तिथं मध्ये जाऊन बसलो, खेळत होतो पिल्लूसोबत. पिल्लूला तिथे खेळवत होतो. तिथे ना वेटिंग एरिया पण असतो, रूम असते तिथं, पण ती नेमकी जास्त बंद होती तेव्हा. उघडली ती नंतर, पण आम्ही काय, आम्हाला बाहेरच मोकळं वाटत होतं, त्याच्यामुळे बाहेरच बसलो. पिल्लू मस्त त्याच्यावर बसली, बाकीच्या पोरांची गंमत बघत होती, मावशीसोबत खेळत होती. तिला एकदम छान वाटत होतं आणि मावशींना पण तिला भेटून खूप आनंद झाला होता. मग आम्ही थोड्या वेळ तिथं बसलो, चक्कर मारला. ही बघा, ही अशा पद्धतीने कॅन्टीन. तिथं तो दरवाजा आहे ना बंद, तो 4 वाजता ओपन होईल. मग आम्ही मध्ये गेलो होतो आणि बाहेर सर्व ट्रॉल्या वगैरे ठेवल्या आहेत. ती ट्रॉली आपण घ्यायची आणि मध्ये जायचं. हळूहळू गर्दी पण वाढत होती. हे बघा, हे सर्व माणसं उभे आहेत ना. मग मध्ये आलो. कॅन्टीनमध्ये काही जास्त शूट करायला जमलं नाही मला, थोडंफारच शूट केलं कारण पिल्लूला सांभाळून सर्व वस्तू पण घ्यायच्या असतात, त्याच्यामुळे जास्त शूटला जमलं नाही. जेवढं जमलं तेवढं केलं मी. हे बघा, अशा पद्धतीने सामान होतं, भरपूर सामान होतं. पण तिथं असं असतं, कार्डवर लिमिट असतं सामानाचं, त्याप्रमाणे सामान घेता येतं. मग थोडं थोडं घेतो आम्ही. त्यानंतर मग बाजूलाच एक कॅन्टीन होती, तिथं दोघं बहिणी गेल्या त्या. आम्ही काही तिथं मध्ये गेलो नाही कारण तिथं काही सामान जास्त नाही असं कळालं होतं आम्हाला. मग आम्ही गाडीतच बसलो होतो, तर पिल्लूची तिच्या पप्पांसोबत मस्ती चालू होती. मग त्या कॅन्टीनला थोडंफार 1-2 वस्तू घेतल्या त्यांनी दोघींनी. आणि मग आम्ही, संध्याकाळ झाली ना, त्यामुळे मग म्हटलं मस्तपैकी आता चहा घेऊ, म्हणून चहा घ्यायला आलो होतो. तर छानपैकी इथं बाहेर बसलो होतो. मस्त वातावरण झालेलं होतं संध्याकाळचं, 6 वाजले असतील. मग तिथे आम्ही बसलो आणि मस्त असा कडक चहा घेतला. हे तिथे वरती चहाची ऑर्डर देत होते कारण तिथे तशीच पद्धत होती. तर हे बघा, चहा पण खूप मस्त होता. मला तर आवडला ना, मी 2 वेळेस घेतला होता. खूप छान चहा होता. मग आम्ही चहा पित होतो मस्तपैकी. त्यानंतर मग माझी लहान बहीण सिद्धी काही चहा पित नाही, मग तिला उसाचा रस प्यायचा होता म्हणून तिला तिला उसाचा रस प्यायचा होता म्हणून आलो होतो. पण आम्ही सगळ्यांनीच पिला. मग उसाचा रस आला आमच्यासाठी. छान दिसतोय ना, खरंच छान होता. चव पण खूप मस्त होती रसाची. सोबत त्यांनी बर्फ दिला होता, तो टाकला आणि मग रस घेत होतो आम्ही. पिल्लूला पण रस प्यायचा होता. मी पहिले पिऊन बघितला, म्हटलं कसा आहे, मग तिला दिला. तर बघा कशी पिते बघा, तिला ना आवडला होता. मग थोडासा दिला तिला आणि बाकीचा मी पिला.
ती मागत होती पण माझ्याकडे, तिला आवडला होता ना त्याच्यामुळे. मग तिथून रस पिऊन झाला आणि आम्ही बाहेर आलो. तर हे म्हणे काहीतरी खाऊन घेऊ म्हणे, कारण मध्ये बराच वेळ गेला होता ना त्याच्यामुळे त्यांना भूक लागली होती. तर ते म्हणे काहीतरी खाऊन घेऊ म्हणे. मग आम्ही 2 सँडविच आणि 2 समोसे असं मागवलं होतं. समोसे मिक्स होते, छान होती, त्याची पण चव मस्त होती. नाशिकमधील फेमस ठिकाणचा आहे तो. आम्ही आमच्या दोघांसाठी समोसे आणि त्यांना दोघांसाठी सँडविच मागवलं होतं. छान टेस्ट होती. ते खाऊन झालं आणि तिथंच मिठाईचं दुकान होतं, तिथं आलो आम्ही, कारण घरी पार्सल समोसे घ्यायचे होते आणि पेढे पण घ्यायचे होते. बहिणींकडे पेढे घेऊन द्यायचे होते, त्या सटाण्याला जाणार होत्या ना, तर त्यांच्याकडे घेऊन देऊ म्हटलं, म्हणून मग आलो होतो दुकानात. समोस्यांच्याच दुकानात होतं हे मिठाईचं पण दुकान. तर मग तिथं खूप साऱ्या प्रकारचे पेढे, मिठाई सर्वच होतं. तर मग आम्ही आमच्यासाठी केशर पेढा घेतला, छान होता, मस्त होता तो पण. आणि मग बिल करायला काउंटरवर आलो. बिल वगैरे करून चाललो होतो. हे बघा, एका वेळेस इतके समोसे तळतात ते, मस्त दिसत आहे ना. बाहेर खूप अंधार झाला होता, बराच वेळ होऊन गेला होता आम्हाला, फिरत फिरत उशीर होऊन गेला होता, पण बाहेरचं वातावरण खूप छान होतं. तर मग आम्ही चाललो होतो आता घरीच जायचं होतं, कारण यांना सटाण्याला जायचं होतं ना. तर म्हटलं मग आता बस पण भेटली पाहिजे. मी म्हटले त्यांना राहून जा म्हणून असं, पण त्या नाही बोलल्या, त्यांना जायचं होतं. आणि जातात त्यांना सवय असं 6:30-7पर्यंत निघतात त्या. इथून मागे आलेले आहेत तेव्हा पण ते अशाच याच टायमाला गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना काही वाटत नाही, जातात त्या. तर आम्ही चाललो होतो गाडीतून. मग रस्त्यात आम्हाला ट्रॅफिक पण खूप लागली होती, गर्दी होती खूप रस्त्याने. हे बघा, अशा पद्धतीने आम्हाला खूप ट्रॅफिक लागली होती, हळूहळू जावं लागलं त्याच्यामुळे. चाललो होतो. मग आम्ही अमृतधामला गाडी थांबवली, कारण तिथून डायरेक्ट ते सटाण्याची बस पकडणार होत्या आणि जाणार होत्या. आम्ही CBSला नाही गेलो, अमृतधामला थांबलो. तर मग त्या त्यांच्या बॅग वगैरे काढत होत्या, त्यांच्या सामानाच्या पिशव्या ते सर्व होतं ना, तर ते काढत होत्या. मी आणि पिल्लू असल्यामुळे मी पुढेच बसली होती, हे उतरले होते. पिल्लू बघा त्यांना कशी बाय करत होती, तिला त्यांच्याबरोबर जायचं होतं, मागे लागत होती त्यांच्या. बस येईपर्यंत वाट बघत होत्या. मग त्यांना बसमध्ये बसवलं आणि मग आम्ही पेट्रोल भरायला आलो. गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि घरी जायचं होतं, कारण टाईम पण खूप झाला होता, 7:30-8 वाजत आले असतील. मग आम्ही घरी जायला निघालो. घरी जाऊन पण मग पिल्लूचा जेवणाचा टाईम झाला होता, पिल्लूला जेवू घालायचं होतं घरी गेल्यावर. मग पार्किंगमध्ये पण खूप गाड्यांची लाईन लागली होती. मग पटकनमध्ये गाडी घेतली, सर्व सामानाच्या पिशव्या त्या बाहेर काढल्या, त्या सर्व वरती नेऊन ठेवल्या आणि अशा पद्धतीने मग आजचा दिवस संपला. चलो बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.